नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विजय सोरासे. आपले इनलाइट व येजुवामध्ये हार्दिक स्वागत. आज आपण टी परीक्षा पेपर क्रमांक 1 व पेपर क्रमांक 2 यामधील जो महत्त्वाचा घटक आहे, आपल्या पेपरमधील जो पहिला विभाग आहे, तो पहिला विभाग म्हणजे संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्र. तर आज आपण या संपूर्ण बालमानसशास्त्रातील जो काही पहिला घटक आहे आपला, तो म्हणजे मानसशास्त्रज्ञांचे योगदान व कार्य याविषयी आपण काय करणार आहोत, सविस्तर अभ्यास करणार आहोत. कारण हा घटक आपण डी.एड व बी.एड यामध्ये हा अभ्यासलेला आहे. तो तुम्हाला डी.एड प्रथम वर्षाला बालमानसशास्त्र नव्हे तर शैक्षणिक मानसशास्त्र हा पेपर होता. तर बी.एडला सुद्धा आपल्याला हा सुद्धा मानसशास्त्र हा पेपर होता. मग या पेपरमधले जेवढे काही शास्त्रज्ञ आहे, त्या शास्त्रज्ञांचं काय योगदान आहे, त्यांनी कुठल्या प्राण्यावरती प्रयोग केलेले आहे, त्यांनी कुठले ग्रंथ लिहिलेले आहे, त्यांचं नेमकं काय योगदान आहे आणि त्या योगदानातनं बालकाच्या विकासासाठी काय सूचना दिलेल्या आहेत किंवा कशा प्रकारे अध्यापन करावं हे सांगितलेलं आहे. ही सर्व डिटेल्स माहिती आपण या घटकामध्ये पाहूया. तर तत्पूर्वी मला असं वाटतं ह्या विषयाचं, ह्या घटकाचं तुम्हाला गांभीर्य लक्षात यावं म्हणून मी सर्वात प्रथम काय करतो, 2013, 2014, 15 या परीक्षेमध्ये नेमकं कसे प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारलेले आहे हे आपण अगोदर काय करूया बघूया. तर डायरेक्ट आपण काय करूया, ज्यावेळेस 2013ला टी.ची परीक्षा झाली होती, त्या टी.च्या परीक्षेमध्ये जो पहिलं पान विद्यार्थ्यांनी ज्यावेळेस उलटलं होतं किंवा पहिला प्रश्न त्याच्यामध्ये दिलेला होता, तोच हा प्रश्न. म्हणजे कुठला प्रश्न की मानवी वर्तनाचे शास्त्र अशी व्याख्या टिंब मध्ये यांनी केली. तर आता मानवी वर्तनाचे शास्त्र अशी व्याख्या खालील दिलेले जे शास्त्रज्ञ आहे, या शास्त्रज्ञापैकी कोणी केली हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. त्यानंतर उत्तर आपण पाहणारच आहोत. तर मला प्रश्न कसे येतात हे तुम्हाला सांगायचं, म्हणजे तुम्ही आवर्जून मी जे काय शिकवतो याकडे लक्ष देतात. कारण मला जवळपास डी.एड आणि बी.एडच्या विद्यार्थ्यांना 5 वर्ष अध्यापनाचा अनुभव आहे. डी.एड आणि बी.एडचे विद्यार्थी हे खूप कुशाग्र बुद्धीचे, खूप इतर सर्वसामान्य विद्यार्थ्यापेक्षा चतुर विद्यार्थी असतात. सहजासहजी हे कुणाचं काहीही आक्षेप करत नाही. त्यांना शिकवणं हे खूप अवघड गोष्ट आहे. म्हणून मला माहिती होतं की तुम्हाला परत आता तुम्ही 10 वर्षांनी झाले म्हणजे तुमच्या ज्ञानात बरीचशी वाढ झाली. तोच प्रश्न, त्याच ढाकेचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, 2014ला विचारला गेलेला आहे. काठिण्य पातळी डायरेक्ट किती वाढली, म्हणजे ज्या प्रकारे UPSC आणि MPSCचे काय असतात बांधवांनो, प्रश्नांचं प्रकार असतो. म्हणजे ज्ञानावर आधारित प्रश्न असतील, तुमचे आकलनावर आधारित प्रश्न असतील, तुमचे कौशल्यावर आधारित प्रश्न असतील. तर हा जो काही प्रश्न आहे बांधवांनो, हा तुमचा उपयोजनावर आणि आकलनावरती प्रश्न आहे. तुम्ही जे ज्ञान घेतलेलं आहे, जो 2013ला प्रश्न आला, एकच शास्त्रज्ञ विचारला, इथं आता 4 शास्त्रज्ञ आणि त्यांचं नेमकं काय योगदान आहे, त्यांनी कशावरती संशोधन केलं आहे, हा या ठिकाणी प्रश्न आपल्याला दिसून येतो. असे प्रश्न फक्त बांधवांनो कुठं असतात, UPSC आणि MPSC मध्ये असतात. म्हणजे किती भारी कार्यक्रम आहे, शिक्षकाला पगार द्यायचा 50,000 आणि प्रश्न विचारायचे 2.5 लाख रुपयाचे. म्हणजे हा प्रकार आहे. म्हणून त्याचं कारण आहे की शिक्षक हा समाज घडवणारा, देश घडवणारा काय असतो, एक महत्त्वाचा घटक आहे. म्हणून इथं पैसे महत्त्वाचे नाही आहे, ज्ञान महत्त्वाचं आहे. एखाद्या अधिकाऱ्याकडून जर एखाद्या फाईलवर सही करताना, निर्णय घेताना तो एक विशिष्ट व्यक्तिविषय असतो, परंतु शिक्षकाचा संबंध हा पूर्ण एका पिढीशी असतो. असं तुम्हाला डी.एड बी.एडचे लोक सांगायचे. हो, मलाही सांगायचे. मी डी.एड बी.एड केलेलं आहे, पार डी.एड केलं, बी.एड केलं, M.एड केलं. त्यानंतर हे संपूर्ण बालमानसशास्त्राचं मी काय केलेलं आहे, पुस्तक पण लिहिलं आहे. अनेक माझ्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना हा विषय अवघड जायचा आणि अनेक विद्यार्थ्यांना मी त्या काळी TV सेंटरला जे काही मेथड्स असतात आपल्या, इंग्रजी असेल किंवा गणित असेल, विज्ञान असेल, याचे काय घ्यायचो, मी क्लासेस घ्यायचो. मग तेव्हा विद्यार्थ्यांना अवघड वाटला. मी हे पुस्तक लिहिलं आहे संपूर्ण बालमानसशास्त्र. 2013मध्ये या पुस्तकातील जशाच्या तसे प्रश्न आहेत, जशाच्या तसे.
13च नव्हे तर 2014, 15, 16, पण नंतर मी स्वतः 2014ला सर्व्हिसला लागल्या कारणाने मी थोडं औरंगाबादकडे दुर्लक्ष केलं. DEDच्या मुलांना मार्गदर्शन करणं थोडं विसरून गेलो. MPSC आणि 8वी 9वी 10वीकडेच फोकस केलं. म्हणून मला आता परत असं वाटलंय की 2021मध्ये आता करू. आणि मरोची काय आहे माहिती का, एक युद्ध आहे. कारण 40,000 पदं जर भरली जात असतील तर बांधवांनो, यासाठी पात्र फक्त किती ठरणार आहेत? फक्त 84,000 विद्यार्थी पात्र ठरणार आहे. मग 84,000 म्हटल्यानंतर आमच्या अनेक विद्यार्थ्याचं नुकसान होईल. म्हणून मी परत एकदा मैदानात काय झालेलं आहे, उतरलेलो आहे. फक्त एकच सांगायचं होतं या प्रश्नांवरून की कन्सेप्ट तीच आहे. तुम्ही गेले 1-1.5 वर्ष 2 वर्ष जे DED केले त्याच्यामध्ये जो विषय तुमचा होता त्याच घटकावरती आहे. फक्त तिकडं आकलनावर तिथं ज्ञानावर होता, इथं मात्र काय तो आकलनावर आहे. बघूया यानंतर 17ला सुद्धा प्रश्न हा रिपीट झाला आहे. पेपर क्रमांक 2ला हा प्रश्न आला होता की प्रश्न बघूया काय आहे. मानसशास्त्राविषयी खालीलपैकी कोणते विधान लागू पडत नाही. आता हे सोपंच आहे, परंतु ज्याला मानसशास्त्र ही संकल्पना पूर्ण क्लिअर आहे, म्हणजे पूर्व 300 तर स्वातंत्र्य कालखंड म्हणजे 1950-47 या कालखंडापर्यंत जेवढे शास्त्रज्ञ होऊन गेलेले आहे त्यापर्यंत सगळा कन्सेप्ट ज्याच्या क्लिअर आहे त्यालाच काय करणार आहे, हे मानसशास्त्राचं हा प्रश्न सोडवता येणार आहे. मग परत तुम्ही म्हणता आणि आम्हाला शिकेलच नव्हतं, काहीच नव्हतं. कन्सेप्ट ओरिएंटेड जर आपण अभ्यास केला, ती संकल्पना पूर्ण समजून घेतली तरच या प्रश्नाचं उत्तर येईल. मग आता हे असे प्रश्न आलेले आहे, याचं उत्तर आपण नंतर चर्चा करू, अगोदर आपण ते शिकू. ठीक आहे, चला मग आता आपण काय करूया, थोडं पाठीमागं जाऊया आणि एकदम सुरुवातीपासून काय करूया हा पाठ पाहूया. तर बघा, घटकाचं नाव आहे आपल्या की मानसशास्त्रातील जे विविध कालखंड आहे त्या कालखंडामध्ये जो काही मानसशास्त्राचा विकास झालेला आहे त्या विकासातील जे काही अनेक शास्त्रज्ञ आहेत त्यांनी काय नेमकं योगदान दिलेलं आहे, त्यांनी कुठले आणि कशा प्रकारचे प्रयोग केलेले आहे आणि ते प्रयोगातून बालकाच्या विकासासाठी आपल्याला काही सूचना दिलेल्या आहे, काही तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे, त्या वेगवेगळ्या ग्रंथात सांगितलेलं आहे. मग यावरती आपल्याला प्रश्न येऊ शकतो. कारण बघा बांधवांनो, आपण DED केल्यानंतरच आपल्याला माहिती आहे की मानसशास्त्राचे जनक कोण. तर जे मानसशास्त्राचे जनक आहे ते म्हणजे कोण, आपले अरिस्टॉटल. या अरिस्टॉटल यांच्याविषयीच आपण काय करतोय आता बांधवांनो, हा अभ्यास करतोय. बघा इथं स्क्रीनवरती तुम्ही बघा की अरिस्टॉटल हे एक शास्त्रज्ञ आहे की ज्यांनी मानसशास्त्रात खूप असं काम केलेलं आहे. आणि या शास्त्रज्ञांनी मानसशास्त्राचा अभ्यास करत असताना सर्वात प्रथम हे मानसशास्त्र मानले जातात. कारण यांचं जर आपण बघितलं की अरिस्टॉटल हे एक ग्रीकचे काय आहे, थोर तत्व व्यक्ती आहे, म्हणजे शास्त्रज्ञ आहे. त्यांनी पूर्व 300 मध्ये, कधी पूर्व 300 मध्ये डी ॲनिमा नावाचा ग्रंथ लिहिला. कोणता? डी ॲनिमा नावाचा काय लिहिला? ग्रंथ लिहिला. आणि त्या ग्रंथामध्ये त्यांनी मानसशास्त्र हे कशाच्या संदर्भात आहे? आत्म्याच्या संदर्भात आहे. मग त्यांनी अनेक असे वेगवेगळे काय केले, संशोधन केलं, प्रयोग केले आणि त्यांच्या लक्षात आलं की ज्या शास्त्रामध्ये आत्म्याचा अभ्यास केला जातो त्या शास्त्राला मानसशास्त्र असं म्हणायचं. म्हणजे अरिस्टॉटल या शास्त्रज्ञांनी आत्मा ही संकल्पना कुणाशी जोडलेली आहे? मानसशास्त्राची जोडलेली आहे. म्हणून आपल्याला प्रश्न येतो, किंबहुना सेटनेटला बऱ्याच वेळा प्रश्न आला आहे की अरिस्टॉटल या शास्त्रज्ञांनी मानसशास्त्राची कुठली व्याख्या सांगितली. मग अख्खी व्याख्या पाठ करण्यापेक्षा आपण लक्षात ठेवायचं की अरिस्टॉटल यांच्या नावाचं जे काही पहिलं अल्फाबेट आहे ते म्हणजे अ, आणि आत्मा या नावाचं जे अल्फाबेट म्हणून आपण त्याला ते सुद्धा अ. म्हणजे अरिस्टॉटल यांचं अ अधिक ज्याच्यावर त्यांनी संशोधन केलं ते सुद्धा काय? अ. म्हणजे अ म्हणजे तुमच्या लगेच काय येईल माहिती का, ते लक्षात राहील. कारण काय आहे की तुम्ही अभ्यास केलेला आहे, तुम्ही हुशार असताल. बऱ्याचशा DED आणि BEDच्या छात्राध्यापकाला यामध्ये जवळपास 100 पैकी 90 मार्क असतील, पूर्ण वर्गाला 60-70 मार्क असतील, हुशार मुलांना 85-80 सहज असणार. परंतु तेच 85-80% इकडं 30 मार्कात पाडायला ते पडत नाही. कारण मी अनेक विद्यार्थ्याला पाहिलं आहे की अरे विषय खूप सोपा आहे
पण त्यांनी तो अवघड करून ठेवला, त्या संकल्पनाच क्लिअर केलेल्या नाही आणि जशाच तसे सेंटेन्स पाठ केल्यावरती येणार नाही. म्हणून मला आता काय करायचं आहे, हे तुमच्या पुस्तकातीलच सर्व माहिती आहे. प्रश्न काय येणार आहे की अरिस्टॉटल यांनी कोणत्या संकल्पनेवरती प्रयोग केला, तर कोणत्या आत्मा यावरती प्रयोग केला, ते तत्वज्ञान त्यांनी कुठं लिहिलं, ते त्यांनी डी ॲनिमा नावाच्या या ग्रंथामध्ये लिहून ठेवलं आहे. ते लिहित असताना त्यांचा कालखंड कुठला होता, तर तो प्राचीन कालखंड होता. इसवी सन पूर्वला आपण काय म्हणणार, प्राचीन कालखंड असं म्हणणार. मग आता या डी ॲनिमा याचा नेमका अर्थ काय आहे? डी ॲनिमा म्हणजे आत्म्याविषयी. डी ॲनिमा म्हणजे काय, आत्म्याविषयी म्हणजे अबाउट सॉल, म्हणजेच आत्मा म्हणू आपण त्याला इंग्लिशमध्ये. यावरून मानसशास्त्राची त्यांनी काय केलेली आहे, व्याख्या केलेली आहे. आणि आत्म्याचे शास्त्र हेच मानसशास्त्र अशी व्याख्या करणारे ते पहिलेच काय होते माहिती का, शास्त्रज्ञ. आपल्याला परत प्रश्न येईल या ठिकाणी TET की मानसशास्त्राची पहिली व्याख्या करणारा शास्त्रज्ञ कोण, तर त्याचं सरळ सरळ बांधवानं नाव येणार आहे ॲरिस्टॉटल. हे तुम्हाला पक्क माहिती आहे, कारण तुम्ही ज्यावेळेस पहिल्या दिवशी प्रवेश घेतला, ज्यावेळेस तुमच्या मानसशास्त्राच्या अध्यापनाला सुरुवात झाली, त्या दिवशी ह्या शास्त्रज्ञाचं तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला ते सांगितलं आहे. आता तुम्ही ते विसरून गेले असतील. मी परत काही छोटे मोठे प्रश्न या ठिकाणी सांगतो की अरिस्टॉटल हेच पहिले काय आहे, मानसतज्ञ आहे की त्यांनी मानसशास्त्राचा अभ्यास चिकित्सक केलेला आहे. त्यानंतर त्यांनी जे काही त्यांनी संशोधन केलं आहे, ते संशोधन त्यांनी डी ॲनिमा नावा या ग्रंथात काय केलेलं आहे, त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. आणि हे लिहून ठेवत असताना त्यांनी एक व्याख्या केली, ती म्हणजे ज्या शास्त्रामध्ये आत्म्याविषयीचा अभ्यास केला जातो त्याला काय म्हणणार, मानसशास्त्र. आता हे पहिलेच शास्त्रज्ञ होते आणि यांच्यावरती ह्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात, आपण ते पाहिलं. परंतु आता काय करायचं आहे की हे करत असताना इथं प्रश्नांचे प्रकार वेगवेगळे असतात बांधवांनो. तुम्हाला आम्ही DED BED असताना सांगायचो की तुम्ही सुद्धा एखाद्या घटकावरती प्रश्न विचारताना त्या प्रकारानुसारच विचारावे. पहिला जो प्रकार असतो तो असतो आपलं ज्ञानात्मक ज्ञान. दुसरा कोणता असतो, आकलनात्मक म्हणजे काय, आकलन. आणि तिसरा जो प्रकार असतो तो म्हणजे उपयोजन. आपण पाठ घेताना लिहित असतो बा एका टाचनमध्ये. आणि त्याच्यानंतर काय असतो, ज्ञान, आकलन, उपयोजन. आणि चौथा म्हणजे कोणता, कौशल्य. आता मी जर तुम्हाला इथं याची ह्या पॅरेग्राफनुसार जर याचं विश्लेषण करायला गेलो की ज्ञानावर आधारित याच्यावर काय प्रश्न येईल. मग आता ज्ञान म्हणजे नेमकं काय, की जी माहिती आपल्याला डोळ्याने स्पष्ट दिसते, तिची प्रतिमा ही मोठी असते आणि एकदा वाचल्यावर एकदा सांगितल्यावर ते लक्षात राहू शकतं, अशी गोष्ट म्हणजे काय, ज्ञान. मी विचारलंय घड्याळीत की घड्याळीत किती वाजले, मग एखादा छोटा मुलगा काय म्हणणार की घड्याळीमध्ये 10 वाजलेत. आणि मी म्हणलो मिनिट काटा कुठे, तो पण 10 वरच आहे. मग तो काय म्हणणार, 10 वाजून 10 मिनिटे. पण खूप त्याला मी म्हणलो तू दूर जा आणि म्हणलो सांग आता सेकंद किती झाले, 10 वाजून 10 मिनिटांनी किती सेकंद झाले, त्याला ते दिसणार नाही. म्हणजे ज्या गोष्टी स्पष्ट दिसतात त्या एकदा दोनदा सांगितल्यावर लक्षात राहतात, त्या गोष्टीला आपण काय म्हणतो, ज्ञान. म्हणजेच आपल्या भारताचे पंतप्रधान कोण सध्याचे, मग आपण लगेच म्हणू नरेंद्रभाई मोदी. आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण, तर आपल्याला माहितीचे उद्धवजी ठाकरे. म्हणजे हे सगळ्या ज्या एखाद्या व्यक्तीचं नाव आलं, सण आलं, तर हे ज्ञानावर आधारित क्वेश्चन असतात. परंतु आपण 2014चा जर व्ह्यू बघितला तर मानसशास्त्रावरती किंवा या आपल्या बालमानसशास्त्रावरती ज्ञानावर आधारित विचारण्यात जाण्याची टक्केवारी ही खूप नगण्य आहे. हे 2013लाच झालं. ते नशीबवान होते की 2013ला पास झाले. त्याच्यानंतर आकलनावरती प्रश्न येऊ लागलेत. मग हे करत असताना आपल्याला म्हणतील ते की अरिस्टॉटल यांच्या संदर्भातील खालीलपैकी योग्य विधान निवडा किंवा खालीलपैकी चुकीचे विधान निवडा. मग आपल्याला योग्य निधान दिले तर पहिलंच काय येणार आहे की सर्वात प्रथम मानसशास्त्राचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ हे अरिस्टॉटल हे आहे. हे विधान चूक आहे का बरोबर आहे? बरोबर आहे, आत्ताच मी तुम्हाला सांगितलं. दुसरं विधान आहे की अरिस्टॉटल यांनी डी ॲनिमा नावाच्या ग्रंथामध्ये आत्म्याविषयीची माहिती लिहून दिलेली आहे. चूक आहे का बरोबर आहे? अगदी बरोबर आहे. गुरुजी म्हणायचं मी आत्ताच सांगितलं. त्यानंतर नंबर 3चा, मग आता डी ॲनिमा म्हणजे काय, तर डी ॲनिमा म्हणजे आत्म्याविषयी. हे सुद्धा चूक आहे का बरोबर आहे?
बरोबर आहे. मग मानसशास्त्राची पहिली व्याख्या करणारे शास्त्रज्ञ कोण? अरिस्टॉटल. मग आता एखादं चुकीचं देतील ते काहीतरी, मग आपल्याला ह्या चारही ज्या ओळी मी तुम्हाला सांगितल्या त्या अगदी बरोबर होत्या. मग तुम्हाला ते निवडता यायला पाहिजे की सर हो माझी कन्सेप्ट क्लिअर झालेली आहे. आणि हे मी तुम्हाला अति महत्त्वाचं, तुमचं फडके प्रकाशन असेल, सुविचार प्रकाशन असेल, हे मूळतः वाचा. मार्केटमध्ये खूप सारे पुस्तक आलेले, हे माझं सुद्धा पुस्तक या ठिकाणी आहे. मी म्हणणार नाही की माझंच पुस्तक घ्या, पण लेखकाने लिहिताना जे आमच्या DED BEDमध्ये ते छापून आम्हाला दिलेलं आहे, त्याच्यात काहीतरी प्रक्रिया व्हायला पाहिजे होती. आमच्या विद्यार्थ्यांना सांगायला पाहिजे होतं की अरे ज्ञानावर ह्या पॅरेग्राफवरती असे प्रश्न येईल, आकलनावरती असे येईल, उपयोजनावरती असे प्रश्न येईल. आता उपयोजन म्हटलं की काय, की तुम्हाला तुलना करतील की अरिस्टॉटल आणि इतर शास्त्रज्ञ यांनी काय केलेलं आहे. तुम्ही घेतलेलं ज्ञान, आकलन झालेलं ज्ञान तुम्हाला उपयोग करता येईल का, तुम्हाला डिवायडेड करता येईल का, ते की आत्म्याचं शास्त्र कोण म्हणतंय, मन कोण म्हणतंय, वर्तन कोण म्हणतंय, प्राणी कोण म्हणतंय, नुसतं मानवी मन कोण म्हणतंय. अरे खूप राडा आहे हा सगळा. आणि ज्यावेळेस तुम्हाला असे मोठे क्वेश्चन दिसणार की तुम्ही डोक्याला हात लावणार, अरे बाप, एक एक पान कुठं काय प्रश्न असतो का. पण तुम्ही शिक्षक आहात, सगळ्यात पहिले तुम्ही आज काय करा, एकदम आत्मविश्वासाने की मी सर्वसामान्य विद्यार्थ्यापेक्षा वेगळा आहे. काय आहे तुम्ही, अरे तुम्ही शिक्षक आहात, भावी पिढी तुमच्यावरती अवलंबून आहे. तुम्ही दिशा द्याल तर हा भारत विकास होईल. आणि आपलं जे काही डॉक्टर अब्दुल कलाम यांचं जे स्वप्न होतं की भारत एक महासत्ता होणार आहे, आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की हे दोघंच जण महासत्ता बनवणार, एक म्हणजे आपला विद्यार्थी आणि दुसरा म्हणजे शिक्षक. या महाविद्यालयात, या शाळामध्ये जो शिक्षक आपल्या विद्यार्थ्याला दूरदृष्टीने आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून स्वतःच्या विकासाबरोबर या देशाच्या विकासाचे धडे देईल, तेव्हा देश महासत्ता होईल. अशी राजकारणी आणि हे लोक येऊन महासत्ता होत नसतो. ज्या देशाची शिक्षण व्यवस्था ही सर्वांगीण विकासाची असती, तो देश काय होत असतो बांधवांनो, विकसित होत असतो. ते करण्याचं काम तुम्हाला करायचंय, ते आपण करणार, यात काही शंका नाही. चला आता पुढं काय करूया, आपण जाऊया. थोडं मी अधूनमधून तुम्हाला प्रेरणा देण्यासाठी असं बोलणार आहे, कारण तुम्ही जागृत झाले पाहिजे. तुम्ही काय झाले पाहिजे, जागृत. कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, आणि जो हे दूध पितो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. आणि मी जे तुम्हाला दूध देणार आहे ते पाणी टाकून दिलेलं दूध देणार नाही, ते नक्कीच वाघिणीचं दूध देणार आहे. कारण संत तुकाराम महाराज म्हणले होते, पाहिजे जातीचे येड्या गबाळ्याचे काम नव्हे. आणि आमचं आयुष्यच ह्या DED BED MAD मध्ये गेलेलं आहे. त्यामुळे तुम्ही ताण घेऊ नका मानसशास्त्राचा, फक्त माझे व्हिडिओ आवर्जून बघत जा. आणि कधी काही तुम्हाला काही प्रश्न पडला तर माझ्या वेबसाईटवर जा, तिथं मोबाईल नंबर दिलेला आहे, त्यावरचे व्हिडिओ पहा, मलाही कॉल करा. मी जर फोन नाही उचलला तर बांधवांनो तुम्ही काय करा, त्या ठिकाणी मेसेज टाका, आणि मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर जेव्हा मला सवड येईल, वेळ येईल, त्यावेळेस मी नक्की देईल. चला आता मी परत एकदा रिपीट करतोय की अरिस्टॉटल हेच पहिले शास्त्रज्ञ आहे की त्यांनी मानसशास्त्रावरती काय केलेलं आहे माहिती का, संशोधन केलं आणि एक मानसशास्त्राला एक छानशी व्याख्या दिली, की जी व्याख्या आहे की ज्या शास्त्रामध्ये मानवी आत्म्याचा काय केला जातो, अभ्यास केला जातो, त्यालाच काय म्हणायचंय, मानसशास्त्र. म्हणजे ज्या शास्त्रात आत्म्याचा अभ्यास ते मानसशास्त्र, अशी त्यांची काय साधी सोपी काय आहे व्याख्या आहे, हे आपल्याला इथं दिसते. त्यानंतर त्यांचा ग्रंथ कुठला, तर त्यांचा ग्रंथ आहे डी ॲनिमा नावाचा. कधी लिहिला, इसवी पूर्व 300 मध्ये लिहिला. कोणत्या देशाचे होते ते, ग्रीस या देशाचे होते. आपल्याला काय करता येईल, ह्या पॅरेग्राफहून एवढी माहिती आपल्याला लक्षात येते. यानंतर बांधवांनो आपल्याला बघायचे दुसरे शास्त्रज्ञ, त्यांचं नाव आहे या ठिकाणी प्लेटो. आता प्लेटो आणि अरिस्टॉटल हे समकालीन, हे यांचा सुद्धा कालखंड कोणता आहे, प्राचीन कालखंडचा आहे. हे सुद्धा काय आहे, प्राचीन कालखंडातीलच हे सुद्धा काय आहे, शास्त्रज्ञ आहे. आपल्याला हे काय करतं लक्षात येतं. आता जसं अरिस्टॉटल यानंतर आपल्याला काय लक्षात ठेवायचं, फक्त आत्मा हाच शब्द, अरिस्टॉटल आत्मा. तसं प्लेटो हे तसे शास्त्रज्ञ होते. आणि खऱ्या अर्थाने प्लेटोनी अरिस्टॉटल यांना खूप काही असे प्रश्न विचारले, खूप काही असा त्यांना काय म्हणता येईल आपल्याला, संशोधनात त्यांनी त्रास दिला असं म्हणता येईल. कारण प्लेटो यांनी त्यांना विचारलं होतं की तुमचा आत्मा म्हणजे नेमकं काय आहे,
त्याचं नेमकं स्वरूप काय आहे, असे अनेक प्रश्न नंतरच्या शास्त्रज्ञांनी त्यांना विचारल्यामुळं काय झालं माहिती का बांधवांनो, की ॲरिस्टॉटल यांची ही व्याख्या काय झाली म्हणजे थोडी लोप पावत चालली. आणि नंतर कोणाची व्याख्या सुरू झाली, आपल्या प्लेटोची व्याख्या सुरू झाली. प्लेटो हे समकालीन शास्त्रज्ञ, म्हणजे प्लेटोनी मग काय केलं की परत ग्रंथ त्यांचा ग्रंथ होता रिपब्लिकन नावाचा ग्रंथ. त्या ग्रंथामध्ये हे सुद्धा ग्रीसचेच असल्या कारणाने दोन्ही समकालीनांनी एकाच विषयात अभ्यास केला. त्यानंतर आपल्या लक्षात येतं की प्लेटो यांनी जी काही व्यक्तीचा ॲरिस्टॉटलनी आत्मा सांगितला होता, तसा प्लेटो यांनी काय केलेलं आहे, भिन्नता सांगितलेली आहे, व्यक्ती भिन्नता सांगितलेली आहे. थोडं लक्ष द्या माझ्याकडं. प्लेटो यांना सांगायचं होतं की एकाच आईवडिलाला जर 2 अपत्य झाले, 2 मुलं झाले, तर त्यांच्या रंग, रूप, बुद्धी आणि कला कौशल्यामध्ये काय असतं, डिफरन्स असतो, म्हणजेच भिन्नता असती. म्हणून ज्या शास्त्रामध्ये व्यक्ती भिन्नतेविषयी, प्रवृत्तीविषयी अभ्यास केला जातो, त्या शास्त्राला मानसशास्त्र म्हणतात. असं कोणी मांडलंय मग ते, मग अशी ही व्याख्या प्लेटोनी मांडली. मग आपण एकच लक्षात ठेवायचं की प्लेटो यांचा संकल्पना कोणती अभ्यासाची, व्यक्ती भिन्नता. मग आता ह्या व्यक्ती भिन्नतेचा आपल्याविषयी काय संबंध आहे, किंवा बालमानसशास्त्राशी काय संबंध आहे. आपल्याला आपला जो GR आहे त्यात दिलेला आहे की तुमचे DED BEdचे पाठ्यपुस्तकं होते, त्या पाठ्यपुस्तकाचा बालमानसशास्त्राशी संबंध असावा. मग हिचा जो संबंध आहे पहा, बालकाच्या अध्ययन विषयक विचार सर्वप्रथम यांनी काय केलेले, सुचवलेले. लक्षात ठेवा, कोणी, प्लेटो यांनी काय केलेलं आहे, रिपब्लिक नावाच्या ग्रंथामध्ये बालकाच्या अध्ययन विषयक विचार त्यांनी मांडलेले. सर्वप्रथम आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो, सर्वप्रथम काय मांडले त्यांनी, विचार मांडले. काय विचार होते की बालकाचे अध्ययन हे त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण छंद व गुणधर्मानुसार करा. काय करायचं आहे, वैशिष्ट्यपूर्ण छंद आणि गुणधर्मानुसार. हा बांधवानं जर आता आपण जर म्हणलो की जगामध्ये सर्वात सुंदर असा आवाज कुणाचा आहे, तर आपण नक्कीच म्हणू गान सम्राज्ञी लता मंगेशकरजी, की ज्यांचा आवाज इतका मधुर आहे की प्रत्यक्ष कोकिळाची त्यांना काय केली जाते, उपमा दिली जाते. मग जर त्यांच्या वडिलांनी जर म्हणलं असतं की अहो लता दिदी, म्हणजे वडील लता दिदी नाही म्हणणार, वडील म्हणते अगं लता काय गाणं म्हणत बसतेस येऊन जाऊन, चल इकडं काम कर, अभ्यास कर शाळेचा. तर आपल्याला जगामध्ये जो काही आश्चर्य आहे, 10 आश्चर्य, त्याच्यापैकी सुद्धा लता मंगेशकर हे सुद्धा 11वं आश्चर्य आहे. इतका सुंदर आवाज त्यांचा आहे. तर त्यांच्या आई वडिलांनी ते गुणवैशिष्ट्य ओळखलेले होते. मग प्लेटो सुद्धा ते सांगतात की मुलामध्ये जे गुणवैशिष्ट्य आहे, ते गुणवैशिष्ट्य, ते छंद, त्यांची आवड लक्षात घेऊन त्याचे काही गुणधर्म असतात. एखादा मुलं जन्मतः शरीराने खूप धष्टपुष्ट असतो, मग तुम्ही त्याला कुस्ती खेळायला लावा. किंवा एखादा मुलगा एकदम साधारण आहे, एकदम पतला, त्याला टाका बरं आखाड्यामध्ये, काय होईल, जमणार नाही. मग त्यामुळं तर आपलं भारा भानगडी ह्याच झालेलं आहे ना. आपल्या आईवडिलांनी आपल्याला कुठं आपल्या छंदानुसार शिकवलं आहे. आता मास्तर व्हायची ही स्वप्न माझ्या आईचं होतं. आता मला वाटायचं क्रिकेटपट्टू व्हावा, सचिन नंतर आपलाच नंबर लागावा. पण आता मग ते आईना सांगितलं, मग आता ती सवय पडली होऊन गेलो मास्तर एकदाचं. तर मग त्याच्याकरता आपल्यामध्ये जे गुण असतात, जे कौशल्य असतात, जे गुणधर्म असतात, त्यानुसार अध्यापन करावं. हे कोणी सांगितलेलं आहे, प्लेटो यांनी सांगितलेलं आहे. आपल्याला लक्षात येतं. आता ही 12 भानगडी झाल्या म्हणा गुरुजी. TETला काय येईल सांगा म्हणा. हो, मला माहिती तुमच्या डोक्यात विचार काय आलेला आहे. TETत काय येईल ते सांगा. तर TETत प्रश्न येईल हा की बालकासंदर्भात सर्वप्रथम विचार कुणी मांडले. उत्तर ॲरिस्टॉटल. नंबर 2 की रिपब्लिकन ग्रंथ कुणाचा, तर कुणाचा, सॉरी प्लेटोनी मांडले, प्लेटो. मग रिपब्लिकन ग्रंथ कुणाचा, प्लेटोचा. मग परत मला सांगा की प्लेटो यांनी कोणत्या संकल्पनेवरती संशोधन केलं, तर कुठल्या, व्यक्तिभिन्नता. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की प्लेटो यांनी ॲरिस्टॉटल यांना प्रश्न विचारले, त्यामुळं त्यांची जी आत्म्याविषयीची जी व्याख्या होती ती काय झाली, नामशेष झाली, संपली. मग त्यानंतर व्याख्या कुणाची त्या कालखंडात नावारूपाला आली, प्लेटो यांची. मग कोणती व्याख्या होती, ज्या मानसशास्त्रामध्ये
व्यक्तिभिन्नतेचा अभ्यास केला जातो त्याला मानसशास्त्र असे म्हणतात. अरिस्टॉटल नंतर प्लेटो यांची व्याख्या काय झालेली माहिती का, सर्वमान्य झाली होती. त्यांनी ती मांडली. कारण आत्मा दिसत नाहीये, त्याची जागा सांगता येत नाही, त्याचं स्वरूप सांगता येत नाही, परंतु व्यक्तिभिन्नता सांगता येते. म्हणून आत्म्याची शास्त्र ही लोप झाली आणि व्यक्तिभिन्नता हेच मानसशास्त्र ही व्याख्या काय झाली, रुजू पडली त्या काळामध्ये. म्हणून बांधवांनो, व्यक्तिभिन्नता, प्लेटो, रिपब्लिकन ग्रंथ आणि आपल्या सगळ्यात बालमानसशास्त्राच्या कनेक्टेड म्हणजे सगळ्यात प्रथम विचार मांडणारा शास्त्रज्ञ आणि मुलाला शिकवताना त्याचे वैशिष्ट्य, त्याचा छंद आणि त्याच्यामध्ये असलेले विविध गुणधर्म याचा विचार हा आपल्याला येईल. मग आता याच्यानुसार याच्यावर सुद्धा 2 प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. ज्ञानावर आधारित तुम्हाला एका लाईनमध्ये प्रश्न असतात ते सांगताच येईल आणि आकलनावरती मात्र तुम्हाला तिथं परत काय येईल, 4-3 ओळी येतील आणि तुम्हाला देतील की अ विधान बरोबर आहे का, ब विधान बरोबर आहे का, क विधान बरोबर आहे का किंवा ड विधान बरोबर आहे का. मग बहुतांश वेळा आपण जर बघितलं असे 4 विधान दिल्यानंतर त्यात एखादं चुकीचं असू शकतं, मग 3 बरोबर असतात किंवा ज्याच्यामध्ये बरोबर आहे विचारलं तर 4ही बरोबर येतात. चूक आहे म्हटल्यानंतर 1 चूक असतं आणि 3 काय येतात, बरोबर येतात. ही आकलनावरची म्हणजे मागं तुम्हाला मी सांगितलं तशी प्रश्न विचारण्याची दाट काय आहे, शक्यता आहे. आणि अशा पद्धतीचं ज्ञान कुठल्याही पुस्तकात नाही. पुस्तक विकत घेऊन ते डायरेक्ट मस्तकात जात नसतं, त्याच्यासाठी गुरुच करावा लागतो. त्यामुळं म्हणतात की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. आधी विहिरीत असावं लागतं तेव्हा ते शेणता येतं, किंवा पाडात असावं लागतं तेव्हा आडात येत असतं, आडात असावं लागतं तेव्हा ते पाडात येतं. म्हणजे जर आपला गुरु चांगला असेल तर नक्कीच आपल्याला यश मिळतं. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ बघा, ह्या आमच्या संस्थेशी संपर्क करा आणि ही जी काही तुमचे 70 दिवस आहे TETचे, या 70 दिवसात ज्ञान घ्या. कारण तुम्हाला येतच मला माहिती आहे. फक्त तुमचा प्रॉब्लेम कुठं आला की तुम्हाला कोणी सांगणच नाही आहे की हे आकलन आणि उपयोजन आणि कौशल्य याचे प्रश्न नेमके कसे येणार आहे आणि याची तयारी कशी करायची. परीक्षेला आपल्याला वाटतं ऑनलाईन जावा, तलाठी, ग्रामसेवक, लिपिक यासारखं येईल. आता हे यायला लागलं सगळं UPSC सारखं. अरे सेटनेटच्या धर्तीवरती प्रश्न आहे. सेटनेटच्या प्राध्यापकाला पगार असतो 2.5 लाख रुपये महिना आणि आपले DED BED छात्राध्यापकाला 50,000 रुपये महिना येईल जास्तीत जास्त. सुरुवातीला तर 30 असतो, नंतर वाढत तो 50-60 शेवटपर्यंत 1,10,000 हा माध्यमिक शिक्षक जात असतो आणि DEDचा शिक्षक किती जाईल, 70,000 जातो. सर्व्हिस ती पण लवकर लागले तर जास्त पगार मिळतो, उशिरा लागले तर मग थोडाच पगार मिळेल. ठीक आहे. त्यानंतर आपण आता आधी अरिस्टॉटल बघितले, आता प्लेटो बघितले, त्यानंतर बांधवांना आपल्याला बघायचं आहे क्लुटिलियन. आता क्लुटिलियन यांनी काय केलं आहे माहिती का, की मानसशास्त्राच्या संदर्भात चिकित्सक अभ्यास केलेला आहे. आता मी वरती का काढून दिलं आहे की 12 भानगडी नाही, जे परीक्षेत येईल तेच, कारण परीक्षेत प्रश्न तसे आलेले. मग आता मानसशास्त्राचं योगदान बघू आपण. क्लुटिलियन हे युरोपियन काय होते माहिती का, शास्त्रज्ञ होते. काय होते, युरोपियन. ते दोघंही होते ग्रीसचे, हे कुठले आता युरोपियन. आता हे सुद्धा काय आहे माहिती का, युरोप खंडात त्यांनी काय केलं, मानसशास्त्राचा अभ्यास चालू ठेवला. त्यांच्या ऐकण्यात होतं की अरिस्टॉटल नावाचा सुद्धा शास्त्रज्ञ आहे, ते सांगतात की आत्म्याचा अभ्यास म्हणजेच मानसशास्त्र. त्यानंतर प्लेटो आले, ते म्हणले व्यक्तिभिन्नतेचे अभ्यास म्हणजेच मानसशास्त्र. आता हे नुसते संशोधनच करत राहिले आणि करता करता हे मध्येच काय झाले माहिती का बांधवांनो, आपल्याला सोडून गेले आणि यांना असं निश्चित स्वरूपाचं काही सांगताच नाही आलं की आत्मा का व्यक्तिभिन्नता. म्हणून असं इथं आपल्याला बघता येईल की फक्त यांनी चिकित्सक काय केला, अभ्यास केला, परंतु आपल्याला त्यांनी काही सूचना दिलेल्या नाही. तर आपल्याला ही इतके महत्त्वाची नाही आहे, परंतु हुकून चुकून तुम्हाला जोडायला हवा वगैरे वगैरे याच्यात येईल की खालीलपैकी कुठले शास्त्रज्ञ होते की ज्यांनी मानसशास्त्राचा चिकित्सक काय केलेला आहे, अभ्यास केलेला आहे, आपले हे लक्षात येऊन जाईल. त्यानंतर बांधवांनो बघा, आपल्याला आता काय करायचं आहे, पुढं जायचं आहे की मॅकडुगल नावाचे एक काय होऊन गेलेले आहे, मानसतज्ञ होऊन गेलेले आहे. त्यांनी काय केलं आहे माहिती का बांधवांनो, मानवी मनावरती काय केलं आहे, संशोधन केलेलं आहे. आणि याच्यातून त्यांनी असं सांगितलं आहे की ज्या शास्त्रामध्ये मानवी मनाचा अभ्यास केला जातो त्या शास्त्राला मानसशास्त्र म्हणा.
आता बघूया ही त्यांची खरी व्याख्या आहे दिलेली, आणि ही परीक्षेत आली आहे 2013-14ला विचारलं आहे, 14ला याच्यावरती प्रश्न पहिल्या दुसऱ्या पेपरला, म्हणून लक्ष द्या. आता बघा, आत्म्यासंबंधीच्या प्रश्नाची उत्तर न मिळाल्याने मानसशास्त्र म्हणजे मनाचा अभ्यास करणारे शास्त्र, म्हणजेच काय, सायन्स ऑफ माइंड, या त्यांच्या संकल्पनेचा काय होतो अर्थ, म्हणजे मनाचा अभ्यास म्हणजेच शास्त्र. सायन्स म्हणजे शास्त्र, म्हणजे मानवी मनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच मानसशास्त्र. कारण शास्त्र या शब्दाचा अर्थ किंवा सायन्स या शब्दाचा अर्थ काय असतो, की दिलेली गोष्ट प्रूफ करता आली पाहिजे, ते प्रूफ झाले पाहिजे. ज्या गोष्टी प्रूफ होतात, ज्या गोष्टीचा पडताळा घेता येतो, प्रूफ मराठी शब्द छान आहे, पडताळा, म्हणजे पाहता येतं परत एकदा आपल्याला, की 1+1 बरोबर किती होतात, 2 होतात. जगात कुठेही गेलं ते आपल्या लक्षात येतं, ते एक शास्त्र आहे गणित. तसंच काय आहे की मानसशास्त्रसुद्धा हे शास्त्र आहे, म्हणून आपल्याला त्याचा ठाव ठिकाणा घेता आला पाहिजे, जो आत्म्याचा घेता नव्हता आला. आणि नंतर ह्या बाबांनी परत आत्म्याला चॅलेंज केली आणि व्यक्तिभिन्नतेला सुद्धा चॅलेंज केली, आणि त्यांनी प्रश्न विचारू लागले, परिषद भरली, की अनेक शास्त्रज्ञ आले, तिथं प्रश्न विचारला की आत्म्याप्रमाणे अनेक प्रश्न पडले, आणि मन म्हणजे नेमकं काय, मन कोठा असतं, आणि मनाचे महत्त्व काय आहे, अशा पद्धतीचे प्रश्न लोक काय करू लागले, यांना सुद्धा विचारू लागले. मग मॅकडोगल सुद्धा काय झाले, जसं अरिस्टॉटल आणि प्लेटोना प्रश्न पडला की त्यांना उत्तर नाही सांगता आलं, मग तसंच कुणाला सांगता नाही येऊ लागलं, या ठिकाणी मॅकडोगलला. मग मॅकडोगलने काय सांगितलेलं आहे की मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र, काय की जे आपलं मन आहे, जो आपला माइंड आहे, त्या मनाचं काय अनुभव मिश्रित आणि वर्णनात्मक, म्हणजे प्रत्येक मनुष्य काय करतोय मध्ये का, कृती करत असताना त्याच्या अगोदर काय येते, ती कृती मनामध्ये येते. आता तुमच्या सगळ्यांच्या मनात आलं असेल की आता की खरंच भरती होईन का, खरंच हे करणार आहे का, तर पहिले टार्गेट ठेवा ना बांधवांनो. भरती व्हायच्या आधी आपल्याला पात्र व्हायचं आहे ना, आपण जे DED केलं आहे ते खरंच इमानदारीने केलं का, खरंच आपण जे मार्क पडले त्यास ते आता लक्षात राहिलेत का, आणि हो तुम्ही हुशार आहे, तुम्ही पार कष्ट केले, सगळ्या गोष्टी मला माहिती आहे, परंतु कालखंडाने माणूस ते काय करत असतं, विसरत असतं. 8 दिवसापूर्वी आपण काय भाजी खाल्ली होती, कशाबरोबर खाल्ली होती, कशी खाल्ली होती, जर कोणी विचारलं तर ते आपल्याला सांगता येत नाही. तर आपण करून 7-8 वर्ष झाले असतील, किंबहुना बराचसा काळ गेला असेल, आणि 2013 नंतर तुम्हाला पक्क माहिती आहे की महाराष्ट्रातले सगळे DED कॉलेज बंद पडलेली होती. म्हणून तर मी इकडं आलो, मला लक्षात आलं तर ते, नाही तर आधी मी DED कॉलेजलाच काम केलं. माझ्या लक्षात आलं की कॉलेजेस बंद होणार आहे, आपल्या रोजीरोटीचा प्रश्न आहे, चलो भागो. मग DED केल्यानंतर मी नंतर माध्यमिक शिक्षक झालो, उलटा कार्यक्रम केला. आधी मोठ्याल्या मुलांना शिकवलं, नंतर आलो. पण ते भारी असती, माझी असती शाळेमध्ये. इयत्ता 8वी ते 10वी म्हटलं की अरे हेच मुलं जग घडवणारे असतात, खूप मजा येते, एकदम स्पिरिट असतं त्या मुलांमध्ये. तर आवर्जून तुम्ही पटकन TET पास होणार, चला कुठल्या तरी शाळेत लागा बरं पटकन. आता म्हणून मला सांगायचं आहे की तुमच्या मनात आलं आहे आता TET द्यायची, तेव्हा तुम्ही काय करणार आहे, पुस्तकं घ्यायला सुरू करणार आहे, मार्गदर्शन घ्यायला सुरुवात करणार आहे, यूट्यूबवर व्हिडिओ पाहणार आहे. मग आता हे सगळं कशामुळं घडतं आहे, वर्तन बदल हे मनामुळं घडतं. मग म्हणून तेव्हा मॅकडोगल यांना हे सांगता न आल्यामुळं यांचीसुद्धा ही व्याख्या नंतरच्या काळात काय झाली, लोप पावली. म्हणजे पुढं जसजसे संशोधन होणार आहे, पुढच्या व्यक्तीला तो चान्स भेटत जाणार आहे. मग अशा पद्धतीने आपण एवढंच लक्षात ठेवा आता याच्यातून फक्त एकच, की मॅकडोगल यांनी कुठल्या संकल्पनेवरती काय केला होता, भर दिलता. तर मॅकडोगल यांनी मानवी मनावर भर दिलता. परत मी मागं जातो, सांगा मला की अरिस्टॉटल यांनी कशावर संशोधन केलंय, हा बरोबर की आत्म्यावर केलंय. सांगा मला नंबर 2 कोण होते, प्लेटो यांनी कशावर केलंय, की गुरुजी प्लेटो यांनी व्यक्तिभिन्नतेवर केले. तिसरे कोण होते, क्विटिलियन, चिकित्सक अभ्यास केला, त्यांना निर्णय घेता नाही आला. पण कोणी घेतला निर्णय घेतला, गुरुजी मॅकडोगल यांनी. मग मॅकडोगल यांनी काय व्याख्या केली, तिसरी सर्वमान्य अशी, की मानवी मनाचा अभ्यास म्हणजेच मानसशास्त्र. त्यात 2 शब्द टाकायचे, अनुभव मिश्रित आणि वर्णनात्मक. मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र म्हणजेच
मानसशास्त्र अशी ही व्याख्या आहे. आपल्याला लक्षात येतं. आता व्याख्या तरी किती पाठ करणारे? 50 व्याख्या आहे मानसशास्त्र आणि बालमानसशास्त्र संदर्भात. म्हणून मी शब्द देतो. मॅकडुगल म्हटलं की मानवी मन, अरिस्टॉटल म्हटलं की आत्मा, हे शब्द लक्षात येतात. अरिस्टॉटल आत्मा, मॅकडुगल मन, ह्या 2-3 शब्द जरी लक्षात आले का आपल्याला जोड्या लावता येतात. काहीतरी धर लागतं. कारण बघा, आपल्याला जर दही करायचं झालं तर डायरेक्ट दही होणार आहे का? विचार करा बरं, दही करायच्या वेळेस काय लागतं? अगोदर तुम्हाला दूध लागेल का विरजण लागेल? मास्तरांनो, दही करायचं म्हणलं की दूध नाही लागत, आधी विरजण लागतं. मग आधीच तुमचं विरजण तयार आहे, तुमचं नॉलेज आहे. मी दूध ओतायचं काम करतो, दही आपाप होईल. नंतर दही नंतर आपण त्याचं बेस्ट काढा करून गावरान तूप पण करू. लक्षात आलंय? काय लक्षात आलंय? अरिस्टॉटल आत्मा, प्लेटो व्यक्तिभिन्नता, क्विटिलियन चिकित्सक अभ्यास, तुमचा मॅकडुगल मानवी मन. ओके, झाल्या, पाठच झाले. कन्सेप्ट डोक्यातच राहिली पाहिजे लगे. आणि शिक्षकाची पद्धतसुद्धा अशीच पाहिजे. शिक्षकाने जर फळ्यावर लिहिलं, मुलांना शिकवलं, तर तो मरेपर्यंत त्याच्या लक्षात राहिलं पाहिजे. माझ्या कॉलेजचे जेवढे काही विद्यार्थी आहे त्या सगळ्या विद्यार्थ्याला ह्या विषयात पैकीचे पैकीच मार्क पडते. माझ्या क्लासचे सुद्धा जे विद्यार्थी आहे, ठोकून ठाकून पार दगडी गोटा जरी असला एखादा चिखल, त्याला सुद्धा हे पाठ व्हायचं आहे. तर ते फक्त तुम्ही तसं कौशल्य नक्कीच मिळवा. मला असं वाटतं की तुम्हाला हे लक्षात आलं असेल. परत पहा, आपण त्यानंतर जातोय विल्यम वुंट यांच्याकडे. आता विल्यम वुंट हे काय माहिती का? हे आत्ताच्या काळातले, म्हणजे कधीचे, आपल्या ह्या 18व्या शतकातले, म्हणजे 1879 मध्ये विल्यम वुंट यांनी काय केलं आहे माहिती का? की जर्मनीमध्ये एक लाइप्झिग नावाची काय केलेली आहे प्रयोगशाळा, आणि ह्याच प्रयोगशाळेला मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा म्हणून ओळखलं जातं. आता डी.एड आणि बी.एडच्या सिलेबसमधलं आहे. 1000 वेळा तुम्हाला 2006 ते 2013-14 पर्यंत जो काही तुमचा मानसशास्त्राचा विषय होता त्याच्यामध्ये ही रिकामी जागा यायची. पहा की मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा टिंबई यांनी काय केलेली आहे, स्थापन केली. ती कोणी केली? विल्यम वुंट यांनी केली. कधी केली हो? ती केली म्हणा गुरुजी 1879 मध्ये केलेली आहे. आणि ती कोणत्या देशात केली हो? जर्मनीमध्ये केली. आणि जर्मनीमध्ये करून तिला नाव काय दिलं? लाइप्झिग. काय दिलंय? लाइप्झिग. अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये काय केले जाऊ शकते? विचारले जाऊ शकते. मग आता प्रयोगशाळा केली म्हणजे तिथं काहीतरी आता संशोधन झालं असेल. हे सगळं संशोधन झाल्यानंतर त्यांच्या मनामध्ये आलं की या ठिकाणी मानसशास्त्र म्हणजेच बोधावस्थेचे शास्त्र. काय व्याख्या त्यांची? मानसशास्त्र म्हणजे बोधावस्थेचे शास्त्र. आणि हे एक लक्षात ठेवा बांधवांनो, की जी मानसशास्त्राची प्रयोगशाळा आहे म्हणजे प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक आहे, ते एक लक्षात ठेवा. बघा बरं का, अरिस्टॉटल हे कसे जनक सांगितलं मी? मानसशास्त्राचे. आणि प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक कोण? तर तुम्ही लक्षात ठेवायचं कोण? विल्यम वुंट. याच्यावर सुद्धा डी.एड बी.एडला बऱ्याच वेळा आलेला आहे, प्रश्न विचारलेला आहे. तर आता ही सुद्धा बरेच वेळा रिकामी जागा डी.एड बी.एडला यायची. तर आता परत आपल्या कामाचं जे आहे आजचं ते म्हणजे मानसशास्त्र म्हणजे बोधावस्थेचे. आता बोधावस्था म्हणजे काय? की तुमच्या शरीराला एखाद्याने चिमटा घेतला, तुम्हाला एखाद्याने काय केलं आहे, काहीतरी हाक दिली, तर तुमचं लक्ष त्याच्याकडे जातं. जिकडून आवाज आला का आपण तिकडे बघतो. या अवस्थेला बोधावस्था असे म्हणतात. तर मग आता आत्मा गेला ते सांगताना आलं, व्यक्तिभिन्नता सुद्धा सांगताना आली, मन सांगताना आलं, परंतु बोधावस्था सांगता येते. की बोध म्हणजे काय? जाणीव होणे. काय होणे? जाणीव होणे, संवेदना, अवबोध होणे, बोध होणे. ह्या सगळ्या गोष्टी कशात येतात मध्ये का? बोधावस्थेमध्ये येत असतात. म्हणून नंतरच्या काळामध्ये म्हणजे 18व्या शतकामध्ये बांधवांनो, की ह्या विल्यम वुंट यांची काय झालेली आहे? मानसशास्त्राची व्याख्या ही सर्वमान्य झाली, सगळ्यांनी मान्य केली. आणि असंच संशोधन पुढं चालत राहिलं. गुरुजी बस झालं म्हणा आता हे महाभारत. आम्हाला काय येईल म्हणा सांगा परीक्षेमध्ये? बांधवांनो, परीक्षेमध्ये तुम्हाला येणार की मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा कुठे तयार झाली? कुठं झाली? जर्मनीमध्ये. तिचं नाव काय दिलं? लाइप्झिग दिलं. कधी झाली ती? 1879
1979 मध्ये. आणि माझ्या माहितीनुसार की तुम्हाला सण सणावळी हा विचारलेलाच नाही बरं का प्रश्न आतापर्यंत. हो, 2013 ते 2019 पर्यंत हा प्रश्न विचारला गेला नाही, विचारलेलाच नाही आहे. काय की एखादं सण सणावळी, त्यामुळं नाही का तुम्ही त्याचं सण सणावळी पाठ करण्याच्या भानगडीत पडू नका. पण लक्षात ठेवा समजा की आत्म्याचा शास्त्र इसवी सन पूर्व 300 आणि डायरेक्ट मग लगे याचा उल्लेख आहे कोणता 1879 विल्यम वुंट. आता बघा बांधवांनो की आपल्याला दुसरा एक अतिमहत्त्वाचा प्रश्न काय येऊ शकतो की प्रायोगिक मानसशास्त्र. कारण मानसशास्त्राचे अनेक शाखा आहे, त्याच्यापैकी आपल्याला अभ्यासाला आहे बालमानसशास्त्र. म्हणून बालमानसशास्त्राच्या रिलेटेड त्याच्या संदर्भात जे काही येईल आपल्याला ते अभ्यासावंच लागेल. तर ते एक थोडंसं लक्षात ठेवा. प्रायोगिक मानसशास्त्र याच्यामध्ये अनेक प्रयोग केले जायचे मानवावरती, आणि मग मानसशास्त्र म्हणजे नेमकं काय आहे, त्याची व्याप्ती काय गेली नंतर काळात वाढत गेली. परत मी थोडंसं मागं जातो, तुमच्या लक्षात येईल. हे तर व्यवस्थित लक्ष दिलं, पूर्ण व्हिडिओ पाहत राहिले तर तुमच्या माझ्या बरोबरच मी पाठ करून घेतो तुमचा आपोआप. आत्म्याचे शास्त्र ॲरिस्टॉटल, व्यक्ती भिन्नता प्लेटो, चिकित्सक अभ्यास क्विटिलियन, मन मॅकडुगल, बोधावस्था विल्यम वुंट. असे प्रश्न आले तर दिली बेस्ट तुम्हाला जोड्या लावा आणि म्हणले चुकीची जोडी ओळखा. तर आपल्याला ओळखता यायला पाहिजे गुरुजी, म्हणून मी रिपीट करायला लागलो. चला गुरुजींना कळालं. पुढे गुरुजी यानंतर आता पुढचा घटक आहे तो म्हणजे सिग्मंड व फ्राईड हे दोन वेगवेगळे शास्त्रज्ञ बरं का. आता सिग्मंड फ्राईड यांनी काय केलं आहे माहिती का, आपल्याला सांगितलं आहे की जसं बोधावस्था असती तशीच काय असती अबोधावस्था असती. यांच्याविषयी आपण काय करूया आता माहिती पाहूया. प्रसिद्ध मानसतज्ञ फ्राईड यांनी मनाचा बोध अबोध हे दोन घटक काय केले त्यांनी पाडले, आणि जसा बोधावस्था असती तशीच काय असती अबोधावस्था असती. किंबहुना अबोधावस्थेपेक्षा अबोधावस्था व थोडं रिपीट लिहिण्यात आलं. अबोधावस्थेपेक्षा मनातील भावना विचार आणि कल्पना यांचा प्रभाव पडत असतो. कशावरती? अबोधावस्थेपेक्षा बोधावस्थेचा. कशाचा? बोधावस्थेचा प्रभाव काय करत असतो? पडत असतो. म्हणून मानसशास्त्र हे काय आहे? अबोधावस्थेचे शास्त्र आहे. बघा बांधवांनो की जी काही आपली बोधावस्था आहे त्या बोधावस्थे इतकीच किंवा त्यापेक्षा जास्त अबोधावस्थेचा सुद्धा प्रभाव आपल्यावरती पडत असतो. म्हणजे काय म्हणायचं आहे बांधवांनो त्यांना, आधी तुम्ही समजून घ्या की बोधावस्था म्हणजे काय. बोधावस्था म्हणजे काय? जाणीव. बोधावस्था म्हणजे जाणीव. तर अबोधावस्था म्हणजे जाणीव न होणे. म्हणजे तुम्ही दिवसात काय आहे जागलेले आहात, ती कोणती अवस्था आहे? बोधावस्था. मग रात्री झोपल्यानंतर काय आहे? अबोधावस्था. काय आहे? अबोधावस्था. कारण अबोधावस्थेत सुद्धा काही लोक तुम्हाला माहिती आहे का, रात्र काय करतात? उठतात आणि चालतात रस्त्याने चालतात. हो, ती कोणती अवस्था असती? अबोधावस्था असते. एखाद्या वेळेस आपण काय करतो माहिती का, एखाद्या व्यक्तीला आपण काय म्हणत नाही का की त्याच्यावरती अनेक प्रयोग जर केले आपण की व्यक्तीचा माइंड तोच असतो, परंतु कृती जो त्याचा मालक किंवा ज्याने त्याच्यावर प्रयोग केलेले तो जे सांगतो तेच करत असतो. ती अवस्था म्हणजेच काय? अबोधावस्था. म्हणजे तुम्ही तुमच्या घरी बसलेले, मी इकून तिकून उठणार, म्हणणार माझ्या एखाद्या विद्यार्थ्याला चला मास्तर उठा, चला आंघोळ करा, लागा अभ्यासाला, तर मास्तरच्या मनातच नव्हतं, पण इकून ऑर्डर आली ती, ज्यांनी ते काय केलेले प्रयोग केलेले, तो व्यक्ती काय करत असतो की सांगणारा व्यक्ती त्याचं म्हणणं ऐकत असतो. बघा अनेक पिक्चरमध्ये आपण ते बघितलेलं आहे असं की ती अवस्था म्हणजे बोधावस्था. किंवा सरळ तुम्ही एक उदाहरण ठेवा, झोपेत व्यक्ती चालू शकतो, त्याचा माइंड त्याची कृती ही काय असती? पूर्ण शून्य असती, त्याला माहिती पण नाही मी चाललो कुठं. असतात अनेक असे लोक. तर ही अवस्था या ठिकाणी आपल्याला लक्षात येते. म्हणून अबोधावस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच मानसशास्त्र ही व्याख्या काय झाली नंतरच्या काळात सुरू झाली. पहा, मानसशास्त्र हे अबोधावस्थेतील अनुभवाचे शास्त्र. म्हणजे काय? अबोधावस्थेतील अनुभवाचे शास्त्र. म्हणजे इथं लक्षात ठेवायचा फक्त कोणतं? सिग्मंड फ्राईड यांची कोणती संकल्पना आहे? अबोधावस्था. लक्षात राहील का? अबोधावस्था म्हणजे काय?
बोध न होणे पण कृती घडणे. काय होणे? बोध न होणे पण काय घडणे? कृती घडणे. मग आता हे जेवढे काही शास्त्रज्ञ आपण इथं पाहतोय हे प्रत्येकाने सांगितले की बालकाच्या लक्षात ठेवण्यासाठी, वर्तन बदलासाठी बोधावस्था विकसित करा. अगोदरचे म्हणत होते बोधावस्था विकसित करा, त्याच्या अगोदर म्हणत होते मन विकसित करा, त्याच्या अगोदर म्हणत होते त्याची व्यक्ती भिन्नता विकसित करा, त्याचा आत्मा विकसित करा. बघा, म्हणून तर प्राचीन कालखंडामध्ये आत्मा हा अमर आहे, आत्म्याच्या निगडीत खूप अशा काही संशोधनं झाले आणि आत्म्याला सर्वश्रेष्ठ मानत होतात. हिंदू धर्मामध्ये सुद्धा आत्म्याला खूप काय मानतात, त्याला खूप महत्त्वाचं काय आहे, हिंदू धर्मामध्ये स्थान आहे. कारण व्यक्ती मरत असतो, आत्मा हा अमर आहे असं गीतेमध्ये लिहिलेलं आहे. त्याचाच तो एक भाग. चला आपण आपल्या परीक्षेकडे परत लक्ष देऊया. जे.बी. वॅटसन. आता वॅटसन यांनी काय केलं माहिती का? वर्तनासंदर्भात संशोधन केलंय. मग आता काय म्हणतात, हे अमेरिकेचे होते. कुठले होते? अमेरिकेचे वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ वॅटसन यांनी मन व बोधावस्था झुंगारून देऊन, म्हणजे कशाला मनाला त्यांनी चुकीचं ठरवलं, बोधावस्थेला चुकीचं ठरवलं आणि साहजिक अवस्थेला सुद्धा चुकीचं ठरवलं आणि त्यांनी अशी छानशी अशी व्याख्या केली. आणि बघा 2013ला हे काय माहिती का? आपले हे वॅटसन काय केलेले, विचारले गेलेले आहे बांधवांनो. कधी विचारलेत वॅटसन? 2013ला विचारलेले. त्याच्यामध्ये सांगितलेले खालीलपैकी मानवी वर्तनाचा, म्हणजे हीच व्याख्या आहे ती, मानवी वर्तनाचे शास्त्र हेच मानसशास्त्र, अशी व्याख्या खालीलपैकी कोणी केली? तर त्याचं उत्तर काय? मग त्याचं उत्तर हे वॅटसन. मग बघा, मी मुलांना नेहमी सांगायचो आणि आमच्या नोट्समध्ये दिलेलं असायचं तक्त्यामध्ये, वॅटसन वर्तन. मग ज्या व्याख्येत शब्द कोणता आला? मानवी वर्तन. ती व्याख्या म्हणजे कोणाची? वॅटसन यांची. आणि सरळ आपल्याला लॉजिक लागतात की ॲरिस्टॉटलचं आणि आत्म्याचं राहील लक्षामध्ये. हां, त्यानंतर मॅकडुगलचं म आणि तुमच्या मनाचं सुद्धा म राहील लक्षामध्ये. त्यानंतर तुमच्या या वॅटसनचं सुद्धा व आणि तुमच्या वर्तनाचं सुद्धा व. ह्या 3 जरी संकल्पना तुमच्या लक्षात राहिल्या बांधवांनो, की ह्या घटकावर येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता येईल. फक्त थोडंसं काय आकलनावरती प्रश्न आल्यानंतर आपल्याला थोडंसं ते आकलन झालेलं पाहिजे. तुम्हाला जर या संदर्भात काही अडचण आली तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये काय करू शकता? कमेंट करू शकता किंवा मला संपर्क करू शकता. बघा, परत एकदा मी पाहतोय की जे वॅटसन आहे त्यांनी वर्तनाचा अभ्यास करायला आपल्याला सांगितलं आहे, त्यावरच त्यांनी संशोधन केलं आहे आणि ते अमेरिकेचे होते. त्यांनी यात खूप संशोधन केलं आहे. ते वर्तनवादी होते, म्हणूनच वर्तनाचा त्यांनी अभ्यास केला आणि त्यांनी कशाला झुंगारून लावलं आहे? त्यांनी मानवी मनाला झुंगारून लावलेलं आहे आणि त्यांनी एक छानशी व्याख्या केलेली आहे की बालकाचं जे काही किंवा मानवाचं जे काही वर्तनाचा ज्यात अभ्यास केला जातो त्यालाच काय आहे? मानसशास्त्र असं म्हटलेलं आहे. मग आता आपल्याला इकडं काय उपयोगात येईल बरं? की जे काही बालक आहे, जे बालक आहे त्याच्या वर्तन बदलाला महत्त्व दिलेलं आहे. कशाला दिलेलं आहे? वर्तन बदलाला. म्हणजे आपलं अध्ययन कसं झालं पाहिजे? त्याला 100% आपल्याला मार्क पाडून द्यायचे आहे का? काही कुठाने करायचे 100% मार्क पाडून द्यायचे का? नाही. त्याला यशस्वी करायचं आहे का? अधिकारी घडवायचं आहे का? नाही. आपल्याला काय करायचं आहे? तो जो आपल्याकडे बालक आलेला आहे त्या बालकाचं सर्वांगीण विकास, म्हणजे त्याचं व्यक्तिमत्व घडवायचं आहे, तर देश महासत्ता होईल. असं डॉक्टर आणि इंजिनियर आणि वकील नाही, ही शाळेचं काम नाही. मास्तरचं काम आहे वर्तन बदल. आज जर त्या मुलाला जर 1 अंकी संख्येची बेरीज येत नसेल, शाळेत आल्यावर त्याला 1 अंकी संख्येची काय यायला पाहिजे? बेरीज यायला पाहिजे. हे अपेक्षित आहे. वर्तन बदल अपेक्षित आहे. जरी बेरीज नाही आली, त्याच्यामध्ये जे कालागुण आहे त्याच्यात तर बरडती झाली पाहिजे, ते सुद्धा काय झाला? वर्तन बदलच झाला. हे एक आपल्याला इथं काय करायचं आहे? लक्षात ठेवायचं. ह्या सगळ्या संकल्पना आहे, हे सगळं मिळून बालमानसशास्त्र होते. व्यक्तीचा विकास. आपण ही पक्की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देताना लक्षात ठेवा की मी जे उत्तर देतोय हे सर्वांगीण विकासाचं आहे का? हे सर्वांच्या भल्याचं आहे का? हे विद्यार्थ्यालाच केंद्रबिंदू माना. विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होणारं जेवढं काही सेंटेन्स आहे ते तुमचे उत्तर बरोबर येतील. कधी कधी काय होतं म्हणजे काही डोकं लागत नाही, कोणता धडा येईन काय येईन कुठं सांगितलंय. काय लक्षात ठेवायचं आहे की बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र
बालकाच्या अनुषंगाने अध्यापन कसं करायचंय, म्हणजे अध्ययन व अध्यापन ह्या दोन संकल्पना आहे पहा आपल्या डीएड बीएडच्या, याच्या रिलेटेडच अख्खा पेपर आहे, याच्या पलीकडे काहीच नाही. मी नंतर तुम्हाला असे ठोकताळे देणार आहे बेस्ट, की नाही समजत ना काही, हा पॉझिटिव्ह विचार घेऊन जाऊन उत्तर द्या, 100% उत्तर बरोबर येतं. आता काय हे ताण कुणाला आहे, पेपर 2 वाल्याला ताण आहे थोडासा. काय सिलेबस तोच आहे, फक्त तो आकलनावरती आहे. तिथं नावही जास्त नसतात, तिथे व्याख्याही जास्त नसते, तिथं मूलभूत संकल्पना दिलेली असती, खरं काय खोटं काय हे सगळं तिथं प्रक्रिया दिलेली आहे, म्हणून ते तुम्हाला थोडंसं जड जातं. तर परत आपण आपल्या विषयाकडे येऊ. हा वॅटसन आणि त्याचं वर्तन बदल, म्हणजे ज्या शास्त्रामध्ये मानवी वर्तनाचा अभ्यास केला जातो त्याला काय म्हणायचं, मानसशास्त्र. आणि लक्षात ठेवा, ही सुद्धा काय सर्वमान्य व्याख्या झाली होती, सगळ्यांना पटलं होतं ते, म्हणून सर्वमान्य व्याख्या यांच्या कालखंडापर्यंत ती राहिली. त्यानंतर मात्र कोण आले पहा, 3 जण. कोण, किंग, मॉर्गन आणि रॉबिन्स. बघा, ज्यावेळेस 3 लोक एकत्र येते का त्यावेळेस काहीतरी इतिहास घडतो. आता पण कसा झाला इतिहास, आपलं आघाडी सरकारमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आणि तिन्ही पक्ष काय झालेले एकत्र आले आणि त्यांनी काय केलेलं आहे माहिती का, एक मोठं चांगलं आघाडी सरकार तयार केलेलं आहे. असंच आघाडी कोणी केली होती, ही किंग, मॉर्गन आणि रॉबिन्स. कोणी केली, किंग, मॉर्गन आणि रॉबिन्स यांनी केलेले आहे. आणि जसं हे आघाडी सरकार एक चांगलं करोनाच्या काळात त्यांनी काम केलेलं आहे, तसंच ह्या 3 जणांनी सुद्धा एक चांगलं काम केलं. त्यांनी लक्षात दिलं की अहो गुरुजी म्हणा, वॅटसन साहेब तुम्ही फक्त काय म्हणले होते, मानवी वर्तनाचा अभ्यास. मग इथं काय फक्त मानव राहते का पृथ्वी तलावर? तुमच्या व्याख्येत काय करा, थोडीशी एक काय करा, वाढ करा, ते म्हणजे प्राणी हा शब्द टाका. म्हणून तिथं काय आलेलं आहे, मानव व मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास 2014ला आलेला क्वेश्चन आहे हा. काय आलंय 2014ला, काय आलंय 2014ला, किंग, मॉर्गन आणि रॉबिन्स यांची काय व्याख्या आहे, मानव व मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जातो त्याला मानसशास्त्र असे म्हणतात. तर बघा बांधवांनो, आपण त्यांचं काय योगदान आहे ते बघूया. या मानसशास्त्राने वॅटसन यांच्या व्याख्येत व्यापकता आणली, म्हणजे त्याचा विकास केला. आणि ते सांगतात की मानव आणि मानवेतर प्राण्यांच्या, म्हणजे मानव आणि इतर जे प्राणी आहे, कुत्रा, मांजर, हत्ती, घोडा, वाघ, सिंह किंवा इतर जे काही सजीव गोष्टी आहे त्या सगळ्यांचा अभ्यास म्हणजेच काय, मानसशास्त्र. अशी व्याख्या काय झाली, पुढे रूढ झाली. आणि बांधवांनो, आजपर्यंत ही व्याख्या काय आहे, रूढ आहे, हिला कोणी तोड दिलेली नाही. मग तुम्हाला इथं प्रश्न भेटला. पहिला प्रश्न होता की मानसशास्त्राची पहिली व्याख्या कोणी केली, कोण, उत्तर ॲरिस्टॉटल. मग मानसशास्त्राची सर्व मान्य व्याख्यान सगळ्यांना पटलेली आणि आजपर्यंत कोणी ती पुसू न शकलेली ती व्याख्या म्हणजे कुणाची, किंग, मॉर्गन आणि रॉबिन्स. पुढे हीच काय राहिली, रूढ राहिली. कारण याच्यामध्ये कोण कोण आलं, याच्यामध्ये मानव आले, मानवेतर प्राणी सुद्धा आलेले आहे, आपल्याला दिसून येतं. आता हे खूप मोठं मटेरियल झालेलं आहे. मला माहिती आहे की एबिंग हॉस नावाचे शास्त्रज्ञाने सांगितलं होतं, जे अध्ययनावर परिणाम करणारे जे घटक आहे, स्मरण आणि विस्मरण, तर त्याच्यात त्यांनी संशोधन करून सांगितलं होतं की जसा जसा कालावधी हा वाढत जातो तसतसं विस्मरण जास्त होतं. म्हणजे स्मरणात ठेवण्यासाठी जो काही कालावधी वाढलेला आहे तो काय करायचा, कमी करायचा. म्हणजे सातत्याने काय करायचा, सराव, सातत्याने काय करायचं, वाचन. आणि आपण डीएड बीएड जर 2015च्या आधी झालेलं असेल तर देवा 5-7 वर्षापूर्वी घेतलेलं ज्ञान हे सोपं आहे, ते परत मिळवायला सोपं जातं, पण अभ्यास करावा लागेल. त्याला अभ्यास केल्याशिवाय काही नाही. आणि म्हणतात ना तुकाराम महाराज, साध्य ते असाध्य ते साध्य, कारण अभ्यास केला तर असाध्य ते सुद्धा काय होतं, साध्य होतं. बघा, खूप छान संत आहे तुकाराम महाराजांनी, खूप काही सांगितलं आपल्याला 400 वर्षापूर्वी. आजही ते सगळ्या गोष्टी काय होतात, लागू होतात जशाच तशा. मग आपण जे काही शास्त्रज्ञ पाहिले, हे जे काही महाभारत पाहिलं, हे प्रत्येक 1-1, 2-2 पान होते. त्यातला जो काही गाभा आहे, जो काही अति महत्त्वाचा घटक आहे तो आपण घेतला.
ते घेतल्यानंतर ते परत थोड्या दिवसात तुमचं विस्मरण होईल. ते विस्मरण होऊ नये म्हणून मी माझ्या पुस्तकातच काय केलं तर मध्ये बांधवानो तुम्ही बघा बरं का. तुम्ही म्हणता नाही आताच लिहिलं असं यांनी, अरे कोणाला विचारा, हे सगळं 2013चं आहे. मी तक्ते केले याच्यामध्ये. तक्ते हे दिसतो की तुम्हाला तक्ता असा दिसेल, मी तर स्क्रीनवर दाखवणारच आहे. म्हणजे या तक्त्यामुळं काय होतं माहिती का, की 0 मिनिटात आपल्याला काय करता येतं, पाहता येतं. तर चला ह्या माझ्या पुस्तकाचं आपण पेज बघूया की कशा पद्धतीने आपल्याला ती लक्षात ठेवता येऊ शकतं. मग आता मी तुम्हाला ही सगळी माहिती सांगितलेली आहे. ह्या माहितीचा काहीच डोक्यात काय करायचं नाही माहिती, ह्या माहितीचा तुम्ही एवढा विचार करू नका. तुमच्या डोक्यात फक्त एकच ठेवायचं, ते म्हणजे काय ठेवायचं की अरिस्टॉटल यांनी कशावर प्रयोग केले. कशावर केले? आत्म्यावर. म्हणजे अरिस्टॉटल यांचा आत्मा, प्लेटो यांची व्यक्तिभिन्नता, क्विटिलियन यांचा चिकित्सक अभ्यास, त्याच्यानंतर मॅकडोगल यांचं मानवी मन, विल्यम वुंट यांची बोधावस्था, सिगमंड फ्राइड यांची अबोधावस्था, त्यानंतर वॅटसन यांचं वर्तन, आणि किंग मॉर्गन रॉबिन्स म्हणजे आपण आता शिकलो ते म्हणजे मानव आणि मानवेतर प्राणी. हे तक्त्यात तेव्हा होतं म्हणून 2013ला 30 पैकी 30 प्रश्नाचे उत्तरं मिळालेले आहे विद्यार्थ्यांना. पान खोललं की प्रश्नाचं उत्तर, पान खोललं की, आणि परत टीचिंग करायला रिपीट लक्षात देऊन काही क्लुप्त्या सांगून जर केलं तर सहज मार्क पडतात. सहज. आपल्या या वेबसाईटवरती मी हे सगळं पुस्तक अपलोड केलं आहे. तुम्हाला पुस्तक विकत घ्यायचीही गरज नाही, काही गरज नाही. आणि एखाद्याला जर लागत असेल माझ्या फेसबुकवर किंवा याच्यावर मला तुझा नंबर टाका, मला तिथं म्हणा तुमचं पुस्तक द्या, मी तुम्हाला PDF देईल. आणि किंवा मला मेसेज करा, माझ्या फेसबुकवरती काय आहे नंबर आहे. पुढे बघा बांधवांनो, किंवा आमच्या ह्या वेबसाईटशी कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला काय होईल घर बसल्या पुस्तक मिळून जाईल. परंतु नुसतं पुस्तक मिळाल्याने, हे वाचल्याने त्याला कळत नाही. ते काही लोकांना काय वाटतं, हां हे तर 100 बाण आहे आणि 100 बाणात कसं होईल, अरे बाईला ते जास्त तसं द्यायला काय, मी बैल नाही ना, मी शिक्षक आहे आणि माझ्या गुरुजनांनी मला खूप चांगलं शिकवलेलं आहे. धनेश्वरी अध्यापक महाविद्यालय, इथंच माझं D.Ed झालं, B.Ed झालं, आणि तिथंच लागलो होतो मी. D.Ed झाल्याच मी सेकंड इयरला असतानाच फर्स्ट इयरला शिकवायचो. हो, विचारा कोणत्याही जुन्या विद्यार्थ्यांना विचारा. संगीत विषय असायचा माझ्याकडं, तुमचं मायक्रो टीचिंग असायचं, तुमचे सराव पाठ असायचे, साऱ्या भानगडी सगळ्या टोटल दुसऱ्याचे पार आमचे मास्तरांनी आमचे टाचणं फाडू फेकू दिले. आणि जे मुलं ज्याला काही कळत नसतं ते माझ्याकडे आलं की मी त्याला टाचून काढून द्यायचो, की जे माझ्या गुरुने मला त्रास द्याला तो तुम्हाला होता कामा नये. म्हणून आता मी TET पास आहे, मी शाळेवर लागलो, तुम्ही शाळावर लागण्यासाठी सगळा अट्टहास आहे, तुम्ही लागावे. कारण काय माहिती का, विवेकानंद म्हणले होते, गिव्ह मी द 100 नचिकेता, आय कॅन चेंज द वर्ल्ड. मी जग बदलेल, मला नचिकेता पाहिजे. आणि माझा तेवढा विश्वास आहे की शिक्षक हा समाजशील असतो. शिक्षक हा इतर घटकापेक्षा त्याला जिव्हाळा असतो, आत्मा असतो, देशभक्त असतो तो. त्याच्यानंतर त्याला इतरांची काळजी येते. आणि ते एखादा भिकारी जर रस्त्यावरून गेला, एखादा डॉक्टर, एखादा इंजिनियर, एखादा वकील, एखादा IAS ऑफिसर, हे तिघही देणार नाही. याच्या बिचाराच्या खिशात 10 रुपये का असाना घेऊ, ते 10 रुपये त्या भिकाऱ्याला देईल. ते ज्ञान त्यांनी घेतलेलं आहे ह्या D.Ed B.Ed मध्ये. म्हणून मला एक तुमच्याविषयी एक वेगळा आकर्षण, वेगळा लळा आहे. म्हणून हे सगळा अट्टहास, अशा पद्धतीचे तक्ते तुम्ही करा प्रत्येक सिलेबसचे. मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित असेल, इतिहास भूगोलमध्ये सुद्धा करा. अनेक लढाया असतात मोठमोठ्या. आता तुम्हाला काय करणार ते नेमकं वाचून, मग तक्ता केला आपल्या घराला लावून द्यायचा, जाता याचा पाहायचा. 30 दिवस आपले 70 दिवसात जर तुम्ही रिपीट ते पाहिले तक्ते तर तुमच्या डोक्यात बसेल. अध्ययन ही साधी संकल्पना नाही, ती प्रक्रिया आहे. त्या विशिष्ट प्रक्रियेनेच जर तुम्ही शिकले तर होईल. आणि मी तुम्हाला आवर्जून सांगतो बांधवांनो, ही जी काही इनलाईट आणि आमची जी काही ही एजिवा ही जी काही संस्था आहे, ही संस्था मुळातच UPSC MPSCसाठी काम करते. त्यामुळं तुम्ही या संस्थेत आवर्जून या संपर्क करा, ॲडमिशन घ्या. तुम्हाला TET पासचं मी करून देईन बा, ती काही लई मोठी गोष्ट नाही. मी जरी मानसशास्त्र शिकवत असलो तर मी शाळेवरचा इंग्रजीचा शिक्षक आहे. मी इंग्रजी खूप चांगल्या पद्धतीने शिकवतो. मराठी इंग्रजी येत असल्यामुळे मराठी तर सोपाच कार्यक्रम आहे, ती मराठी येत असती. त्यानंतर राहिलेला माझी दुसरी मेथड इतिहास आहे. मी 10वीला इतिहास शिकतो. तुमचा इतिहास सगळा प्राचीन आणि मध्ययुगीन आहे. मी स्वतः TET पास असल्यामुळे मला कमीत कमी तो पास करण्यापुरतं तर आहे. म्हणजे आमच्या इथं अनेक शिक्षक आहे, पण तुम्हाला जर कोणता प्रश्न पडला तर कोण सांगत नसतं. शिक्षकाला जे येतं ते कोण शिकवतं, पण विद्यार्थ्याला जे येत नाही ते कोण शिकवत नाही. ही सगळ्यात महत्त्वाची काय गोष्ट आहे की सर मला हे येत नाही तेच तुम्ही शिकवा.
तुमचं 12 भानगडी नका सांगू इथं. हो, आलं लक्षामध्ये. ठीक आहे, आता आपण काय करूया, 2013ला काय प्रश्न आलता तो पाहूया. पहिलाच पेज, पहिलाच पेपर आणि पहिलाच प्रश्न, आणि सगळ्या विद्यार्थ्याला एवढा आनंद झालता की मानवी वर्तनाचे शास्त्र म्हणजेच काय, किंवा मानवी वर्तनाचे शास्त्र अशी व्याख्या डॅश डॅश मध्ये यांनी केली. आता कोणी केली, आता यांनी कोणी केली हा शब्द इथं, तर इथं लक्षात येतं आपल्या. अहो सांगा बरं, वॅटसननी केली का, सांगा बरं थॉर्नडाईकनी केली का, विल्यम हुंटनी केली का, मॅकडुगलनी केली का. मग बांधवांनो आपल्याला सांगता येतं या चारपैकी कोण आहे. मानवी वर्तन, मी म्हणलो होतो वर्तनचा पहिला शब्द पाहायचा कोण, वच असला पाहिजे, म्हणजे कोण, वॅटसन. आता आपल्याला परत लक्षात येतं वॅटसन कोण, हो मानवी वर्तन. सांगा थॉर्नडाईक यांचं काय आहे, प्रयोग आहे, कोणता आहे, प्रयत्न प्रमाद, प्रयत्न प्रमाद. हे इकडं मानसशास्त्रात नाहीच आहे गुरुजी, त्या अध्ययन प्रक्रियेकडे आहे. विल्यम गुंट कोण आहे, गुंट यांनी विल्यम गुंट यांनी कोणती व्याख्या केली, बोधावस्थेची. कोणती सांगितली त्यांनी, बोधावस्था. त्यांनी काय केलं होते, प्रयोग वगैरे केले होते. आणि मॅकडुगलनी काय केलं, मन. पाठ असेल तर लगेच सांगता येतं ना. उत्तर कोणतं आहे आपलं, कोणतं आहे, वॅटसन. मानवी वर्तनाचा हीच व्याख्या कोणाची आहे, वॅटसनची आहे. कधीचा आहे, 2013चा पेपर, पहिलाच प्रश्न. मग आमच्या विद्यार्थ्याला बिनधास्त मार्क पडले होते. का, तसं करून घेतलेलं होतं ना, ते आधी करून घेतलेलं होतं. 0 मिनटं अहो ते सांगून याची उत्तरं सांगायची पोरं. ज्या दिवशी आपल्याला दिलेल्या पर्यायापैकी 1 2 3 4 उत्तर जरी माहिती असलं 1 आहे, पण हे 2 काय आहे, 3 काय आहे, 4 काय आहे, याचं ज्यावेळेस तुम्हाला ज्ञान येतं ना, त्या दिवशी तुम्हाला जगातली सगळी नोकरी लागते. आणि मी अजून तुम्हाला सांगू का, आतापर्यंत 2013ला जे पोरं TET पास झालेले आहे का, तुम्हाला असं वाटतं का त्यातले सगळेच मास्तर झालेले आहे का, नाही. त्या पोरांची बुद्धी एवढी भारी झाली होती. TET पास झालेला जो मुलं इतका हुशार असतो तो मास्टरवर थांबतच नाही, तो डायरेक्ट UPSC MPSC कडे जातो. माझे अनेक असे विद्यार्थी आहे की जे TET पास होते आणि ते नंतर मास्तर की सोडून दिली जिल्हा परिषदेची नोकरी, आणि कुठं गेले ते UPSC MPSC कडे लागले. जे आज जे काही 84,000 मुलंच फक्त पास आहे, तुम्हाला असं वाटतं का ते मुलं थांबले असतील. अरे मी ठामपणे सांगतो यातले अर्धे पोरं काय गेलेले आहे माहिती का, अर्धे 50% म्हणजे जास्तीत जास्त 40,000 पोरं हे वाट पाहत असतील मास्तरकीचं, कारण ते गावाकडे गेले तिकडंच लागले नादी. काही आमच्या भगिनींचे लग्न झालेले, आता संसार वगैरे, आता ते गेले विसरून DED BEdचं. आणि ते कसं असतं, ते परत एकदा माणसाचं वातावरण नसलं का, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे वातावरणामध्ये. आणि अजूनही पहा ना, जे पोरं पुण्यामध्ये औरंगाबादमध्ये हे ठाण बांधून बसले 5-6 वर्ष, ते सगळे लागले. माझ्या कॉलेजचे जवळपास जे मुलं सतत अभ्यास करत होते, जे TET पास होते, ते सगळे ठिकाणी लागले. अर्धे तर PSI झालेले, मंत्रालयात लिपिक झालेले. त्यामुळं की तुम्ही नक्की हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता दुसरा नेक्स्ट क्वेश्चन 2014. मग 2014ला अरे बाप, 2013ला लई पास झाले होते, सगळ्यात जास्त नापास झाले होते पोरं. 1% रिझल्ट होता, 1 ते 1.5% 2014चा. पोरं बाहेर आले की अरे बाप बाप बाप, सर 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 सर, अरे म्हणून कुठं पान भरून का प्रश्न असतो का असा. मी अरे असं काय झालं लगे. आणि मी नेमकं काय झालो होतो, औरंगाबादहून जालन्याला सर्व्हिसला लागलो होतो. मला लई पोरांचे फोन, सर आम्ही तुम्हाला भेटायला आलो औरंगाबादला, तुम्ही नाही दिसाना, लई फाड प्रश्नपत्रिका होती, काय होती. पण प्रश्न काय माहिती का, आपल्या कन्सेप्ट क्लिअर असल्या का ती लक्षात राहतं. आता इथं काय म्हणतात, ॲरिस्टॉटल शिकलोक नाही आपण, इसवी पूर्व 300. कोणता ग्रंथ आहे, डी ॲनिमा नावाचा. त्याच्यात सर्व तत्वज्ञान मांडले. कशात काय मांडलंय, आत्म्याविषयी. सापडा आत्मा 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 आत्मा, अरुदिसला आत्मा. मग काय करा, ही जोडी अशी लावायची. लागली. कोण आहे, मॅकडुगल काय होते, मॅकडुगलचं मन होतं म्हणा. गुरुजी तुम्हीच सांगितलं आता ट्रिक्स, मन मन. मग इथं पहा, मन 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 कुठे, इथं मानव आहे मानव आहे मानव आहे. घाई गडबड करायची नाही परीक्षेमध्ये, मन पाहिजे आपल्याला, मन सापड, ह्यो आत्मा ह्यो मन. मग चला मॅकडुगल कुठे, हे तुमचा मन. नंतर कोण आहे रे, विल्यम गुंट कोण आहे, काय म्हणतात ते, बोधावस्था. काय म्हणतात विल्यम गुंट, काय म्हणतात विल्यम गुंट, म्हणतात की गुंट म्हणतात की कोणती अवस्था, बोधावस्था. हे पाहायचं, बोधावस्था. ओके, चला पुढं कोण आहे, मॉर्गन आणि रॉबिन्स आणि मॉर्गन. हे काय म्हणतात,
की किंग मॉर्गन रॉबिन्स. आता त्यांनी परीक्षेत सुद्धा किंग हा शब्द दिला नव्हता, आपण तर किंग पण ठेवला होता ना. आपण म्हणतो ना आघाडी सरकारसारखे 3 जण एकत्र आले. मग हिने काय सांगितलं की मानव आणि मानवेतर प्राणी, व्यापक आणली त्यांनी, व्यापकता आणली. तर मग किंग मॉर्गन रॉबिन्स, परीक्षेत किंग शब्द नव्हता, फक्त मॉर्गन होता. मग आपण लक्षात ठेवायचं किंग मॉर्गन आणि हे रॉबिन्स हे 3 जण होते. त्यांनी काय आणलं, हे आणलं. पहा बरं, आता अचं काय उत्तर 3, कुठे अचं 3, अचं उत्तर इचं 3 आहे. गुरुजी बास, खेळ समाप्त. बाकीचं भानगड पाहिजेच नव्हती. उत्तर क्रमांक 1. किती सोपं आहे. पण काय म्हटलो होतो मी, हा हे उत्तर बरोबर आहे, हेच आहे उत्तर, की याची माहिती पाहिजे. काय डोक्यात इकडं पर्यायात इकडं डोकंच नाही पाहिजे. आपण तिचं लिहित ना काय पर्यायाची डीएड बीएडला, इथं आपण लगे लिहायचं असं काय, अरिस्टॉटल आत्मा, मॅकडुगल मन, वर्तन विल्यम वुंट, या ठिकाणी कोणते बोधा अवस्था, आणि किंग मॉर्गन्स म्हणजे मानव आणि मानवेतर प्राणी. आणि पहा तुमच्या वर्तनाचा 2000 कधी विचारला. वर्तनाचे शास्त्र हे मानसशास्त्र म्हणजे कोणाचं, वॅटसनचं, म्हणजे 2013ला आलता. मग 14ला आहे का वॅटसन याच्यात, नाही. म्हणजे लक्षात ठेवा, प्रश्न रिपीट होत नाही. संकल्पना ती आहे, घटक तो आहे, प्रश्न रिपीट नाही आहे. बांधवांनो लक्षात ठेवा, हे काय मराठी आणि इंग्रजी ग्रामर नाही. अनेक विद्यार्थी काय करतील आता, मागच्या प्रश्नपत्रिका अरे त्या दिशा देण्यासाठी असतात, हे अभ्यासासाठी असतात. काही येडेवाणी लगेच जसे तसे प्रश्न कसे येणार आहे. आणि प्रक्रिया आहे नाही, शिक्षण प्रक्रिया, इथं अनेक प्रश्न करता येतात. हे काय मराठी नाही असं की शब्दात जाती 8च आहे ते 8च राहणार आहे. अरे नाही, हे वाढत जातं आहे सगळं. संकल्पना या काय होतात, इथं अनेक प्रश्न तयार करता येऊ शकतात. म्हणून तर तुम्ही पहा ना, एखादा जुना प्राध्यापक पहा तुमच्या कॉलेजचा वगैरे, त्याला विचारा सेट नेटमध्ये दरवर्षी रिझल्ट किती लागतो, 2% लागतो. म्हणून TETमध्ये सुद्धा 2% लागणार रिझल्ट. पण अभ्यास जास्त केला, थोडं मास्तर छात्र पाहिजे, शिकवणारा पण आणि शिकणारा पण. चला हे समजलंय तुम्हाला, हे सगळं UPSCची पद्धत आहे बरं का. म्हणून थोडं सावध राहायचं. मी शिकवलेलेच घटक असणार आहे, फक्त प्रश्नांची पद्धत थोडी काय होणार, बदलणार आहे. बघा बांधवांनो, 17ला आत्ता आलेला प्रश्न, 17ला प्रश्न आला. पहा, मानसशास्त्राची खालीलपैकी कोणती विधान लागू पडत नाही. तर भस्कम तुम्ही म्हणता लागू पडतात, लागू पडत नाही, निगेटिव्ह सेंटेन्स आहे. लक्षात ठेवायचं, तर अंडरलाईन मारायची. नाही हा शब्द महत्त्वाचा आहे, नाही. मग आता 2017ला सेकंडला हा आला होता. कशाला आला होता, दुसऱ्या पेपरला, BEdवाल्यांना. मग ते सगळं वाचावं लागेल. आधी एक वाटलं की 4 पर्याय देता येते, आता एवढं मोठं वाचायचं आहे. आणि इथं परत काय करायचे, पर्याय टाकायचे. बघा, शैक्षणिक मानसशास्त्र अध्ययन कर्त्याची शैक्षणिक वर्तन बदल व शैक्षणिक वातावरणाचा अभ्यास करणारे शास्त्र किंवा अभ्यास करते. परत एकदा पहा, आम्ही काय सांगतो, शैक्षणिक मानसशास्त्र अध्ययन कर्त्याची शैक्षणिक वर्तन व शैक्षणिक वातावरणाचा अभ्यास करते. कशाचा, वर्तनाचा आणि वातावरणाचा. बरं ठीक आहे, चला आपण आधी वाचून ठेवलं. हे पण काय आहे की शैक्षणिक मानसशास्त्र वर्तन बदल करते आणि वातावरणाचा सुद्धा अभ्यास असतो मानसशास्त्रात. बरोबर आहे. शैक्षणिक मानसशास्त्र शिक्षण कसे द्यायचे ते ठरवते. काय ठरवते, शैक्षणिक मानसशास्त्र शिक्षण कसे द्यायचे ते ठरवते. बरोबर आहे, हे पण बरोबर वाटतं उत्तर नक्कीच. त्यानंतर बघा, शैक्षणिक मानसशास्त्राचे निष्कर्ष सार्वत्रिक दृष्टीने अचूक व काटेकोर असतात. काय वाटतं, शैक्षणिक मानसशास्त्राचे निष्कर्ष सार्वत्रिक दृष्टिकोन अचूक व काटेकोर असतात. नंतर शैक्षणिक मानसशास्त्र हे वर्तनवादी शास्त्र आहे. काय आहे, वर्तनवादी शास्त्र आहे. मग बांधवांनो सांगा बरं, काय तुम्हाला इथं काय वाटतंय, चुकीचं काय वाटतं याच्यामध्ये, चुकीचं काय आहे. बघा परत एकदा आपण काय करू, एकदा वाचून तुमच्या लगेच काय येईल डोक्यात येईल. पाहते आपल्याला काय करायचं आहे, जे चुकीचं आहे ते शोधायचं आहे. आता खालून वर जाऊ. शैक्षणिक मानसशास्त्र हे वर्तनवादी आहे. हो, आपण आत्ताच पाहिलं. शेवटी काय आलं, मानव आणि मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास म्हटलेलं आहे. मग हे 100% वर्तनवादी आहेच. काय, शैक्षणिक मानसशास्त्राचे निष्कर्ष हे सार्वत्रिक दृष्टिकोनातून अचूक आणि काटेकोर असतात. आता मी काढलेला निष्कर्ष किंवा दुसऱ्या एखाद्याने काढलेला निष्कर्ष तो खराच असेल का, नाही.
ते प्रयोग करून पडताळलं जातं. म्हणून हे उत्तर मला काय वाटतं, चूक वाटतं आणि हे चुकच आहे. पुढं पहा, शैक्षणिक मानसशास्त्र हे शिक्षण कसे द्यायचे ते ठरवते. हो, शैक्षणिक मानसशास्त्रात सांगितले ना की अशा पद्धतीनं शिक्षण द्या, ती पद्धतच आपल्याला त्यामध्ये दिलेली आहे. आणि पुढचं, शैक्षणिक मानसशास्त्र अध्ययन कर्त्याची शैक्षणिक वर्तन आणि शैक्षणिक वातावरणाचा अभ्यास करते. हे बरोबर आहे. मग बांधवांना आपल्याला लगेच लक्षात येतं की हे वर्तनवादी असल्यामुळे हे बरोबर आहे, आणि इथं तुमचं वर्तन आणि शैक्षणिक गोष्टी असल्यामुळे हे बरोबर आहे. आणि शैक्षणिक मानसशास्त्र शिक्षण कसे द्यायचे, हो हे सुद्धा बरोबर आहे. अनेक उपात्यांनी सांगितले ना ते आपल्याला. मग चुकतं कुठे की अचूक आणि काटेकोर असू शकतं हे सांगता येत नाही. म्हणून पर्याय क्रमांक सी हा का आहे, चुकीचा आहे. हे आपलं काय असलं पाहिजे, उत्तर असलं पाहिजे की जे काय आहे चुकीचं आहे, की कोणताच व्यक्ती हे 100% काय नसतो, अचूक नसतो आणि तो काटेकोर नसतो. बघा बरं, मला सुद्धा हे काय करायला वाचायला काय लागला, वेळ लागला. म्हणून संकल्पना ह्या क्लिअर असाव्या आणि त्या समजलेल्या असाव्या. म्हणून आत्तापर्यंत जे काही तुमचे DEDचे BEDचे जे काही प्रश्न आलेले आहे ते काय करा, वाचून सराव करा. मी माझ्या पुस्तकात सगळे टाकलेले ते 2006 ते 2013 आणि 2013 ते 2000 हे आत्ताचं 19 या सगळ्यांचा याच्यामध्ये काय माहिती का समावेश आहे. कशाच्या संदर्भात, मानसशास्त्राच्या. आणि हा जोडून एक विनंती करतो रे भाऊ, एका पुस्तकातून तयारी करू नका. माझ्या पुस्तकाबरोबर के सागरचं सुद्धा चांगलं आहे, फक्त ते माझेच मित्र आहे, आम्ही एकाच कॉलेजचे प्राध्यापक आहे. ते फक्त नंतर तिकडं आपलं मला वाटतं सातारा सांगलीकडे गेले, मी इथंच राहिलो जालनामध्ये ना औरंगाबादमध्ये. तर मी काय केलं होतं, तक्त्यात केलं. तर मला माहिती होतं की मुलांच्या डोक्याच्या वरती जाईल आणि आपण सोपं करून सांगावं. सरांनी काय केलं आहे, निबंधा टाईप आपले लिहिलेलं आहे, पानाची पानं. आणि आपल्या याच्यामध्ये काय केलेलं आहे, छानशे तक्ते केलेले आहे. बघा, हे आतापर्यंत ह्या घटकावर आलेले सगळे प्रश्नसुद्धा आपण पाहिले, सगळे तक्ते पाहिले, सगळ्या गोष्टी आपण काय केलेल्या आहेत, बघितलेल्या आहे. त्यामुळं मला तुम्हाला आवर्जून काय करायचं आहे, सांगायचं आहे बांधवांनो, की जो काय आजचा आपला काय होता घटक होता तो म्हणजे कोणता, पेपर क्रमांक 1 व 2 संपूर्ण बालमानसशास्त्रातील पहिला घटक, तो म्हणजे मानसशास्त्रातील शास्त्रज्ञांचं योगदान आणि कार्य. हा आपण डिटेल्स अभ्यास केलेला आहे. जे काही आपले 8 शास्त्रज्ञ आहे ते 8 शास्त्रज्ञ आणि त्यांनी केलेल्या संकल्पना एका तक्त्यातल्या पैन देऊन सांगतो. याच्या पलीकडे ह्या घटकावर आल्यावर प्रश्न बाहेर जाणार नाही. काही अडचण असेल तर आमच्या या नंबरशी संपर्क करा आणि तुमच्या संकल्पना क्लिअर करून घ्या. धन्यवाद.